आलापल्ली सिरोंचा NH 353C महामार्गाचे काम गेल्या 6 वर्षांपासून रखडल्याने संतप्त नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची तहसीलदार अहेरी यांनी गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व निवेदनकर्ते यांची तातडीची बैठक बोलावली। बैठकीत अपूर्ण व निकृष्ट कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा आढावा घेण्यात आला। यावेळी तहसीलदारांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना रखडलेले काम तात्काळ सुरू करून दर्जेदार पद्धतीने लवकर पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले। दरम्यान संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी येत्या 2 महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान निवेदनकर्ते संतोष रामचंद्र ताडीकोंडावार, जिल्हाध्यक्ष व रियाज शेख, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी प्रशासनाच्या आश्वासनावर समाधान व्यक्त न करता 29 एप्रिल रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले। तसेच पीडित नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। अपूर्ण रस्त्यांमुळे वाढलेल्या अपघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत रियाज शेख यांनी महामार्ग कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या बैठकीस प्रफुल्ल नागुलवार, उपसरपंच तिमराम सलैया कंबलवार, श्रीनिवास राऊत व संदीप दुर्गे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। महामार्गाचे काम प्रत्यक्षात वेग घेणार की आंदोलन उग्र होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। निवेदनकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख आणि जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र तातीकोंडावार यांनी या बैठकीबद्दल काय सांगितले, चला त्यांच्या शब्दात जाणून घेऊया। चे काम 2021 मध्ये कंत्राट देण्यात आले। आजपर्यंत 5 ते 6 वर्ष होऊन सुद्धा काम अतिसंत गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत आहे। त्याकरिता आम्ही दरवर्षी निवेदने सादर करतो, रस्ता रोको आंदोलन करतो। दरवेळी तहसीलदार साहेब मीटिंग बोलवतात, त्या कंत्राटदारांनी एजन्सीकडून लेखी लिहून घेतात, तरीही परिस्थिती जैसे ते आहे। त्याकरिता आम्ही 29 एप्रिलला चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरवले आहे। जे महामार्ग आहे आलापल्ली ते सिरोंचा, तिथे गंभीर समस्या, त्या निमित्ताने मागील 2021 पासून तर चालू वर्ष 2026 पर्यंत हे कामं पूर्ण झालेले नाही। अर्धवट काम आहे, काही कामे बंद आहे आणि लोकांना प्रवास करताना अधिक त्रास होत आहे, म्हणून अपघात होत आहे, कित्येक ॲक्सिडेंट झाले। म्हणून हा गंभीर विषयावर आम्ही माननीय तहसीलदार साहेब अहेरी यांना निवेदन दिलेले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज माननीय तहसीलदार साहेब आज 24 तारखेला एक मीटिंग कॉलअप केलं। त्या मीटिंगमध्ये संबंधित अधिकारी वर्ग आणि ठेकेदार वर्ग यांना बोलवण्यात आले आणि त्यांच्या समक्ष पूर्ण जानकारी माहिती घेतली असता तर काही ठेकेदार जाणून बुजून काम करत नाही, काही ठेकेदार काम करत आहे पण मंद गतीने करत आहे आणि काही ठेकेदारापाशी ज्याप्रमाणे साहित्य पाहिजे, जे कामाची दर्जा वाढवण्यासाठी, ते त्यांच्याजवळ मुबलक साहित्य नाही, म्हणून काम मंद गतीने चालू आहे आणि आम्ही आक्रमक भूमिका घेतलेला आहे। संतोष ताटीकोंडावारजी यांच्या नेतृत्वात आणि मी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आम्ही मिळून संयुक्त जनतेला कसं न्याय मिळाले पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्वजण 29 तारखेला आंदोलन उभारणार आहोत।